नमस्कार, मी सतीश मुळे, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकणार, खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन। चोरी झालेला मुद्देमाल जेव्हा त्या व्यक्तीला पोलिसांकडून परत मिळतो तो क्षण दोघांसाठी आनंदाचा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी व्यक्त केला विश्वास। आणि पोलीस दलाकडून आयोजित शिस्तबद्ध परेडचे कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे यांनी केले भरभरून कौतुक। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहताय KTV। बातम्या पाहूया विस्तारानं। रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला। आणि प्रथमच आम्ही ठरवलेलं आहे की रत्नागिरीमध्ये शिवसेना एक हाती निवडणूक लढवेल आणि मतदारांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ठिकाणी भगवाच फडकणार हे आता सत्य आहे। ते अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की राज्यात सेनेची भाजपबरोबर युती होईल की नाही याबाबत उच्च पातळीवर बोलणी सुरू आहेत, परंतु आम्ही मात्र रत्नागिरी जिल्ह्यात स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ असे विनायक राऊत म्हणाले। युतीचा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडूनही आलेला नाही, आमच्याकडूनही। रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या ज्या बाय इलेक्शन झाल्या होत्या, पोटनिवडणुका, त्यावेळेला शिवसेनेने स्वतः म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाकडे युतीचा प्रस्ताव दिला होता। किंबहुना 4 ज्या पोटनिवडणुका होत्या त्याच्यामध्ये 2-2 जागा घ्याव्यात अशा पद्धतीचा सकारात्मक प्रस्ताव दिला होता, परंतु त्यावेळेला भाजपाने तो प्रस्ताव धुडकावला आणि स्वतःचा पराभव करून घेतला। आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये किंवा पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये सुद्धा शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेकडे प्रस्ताव आलेला नाही आणि शिवसेनेने सुद्धा भाजपाकडे प्रस्ताव रत्नागिरी जिल्ह्याकरता तर दिलेला नाही। जर प्रस्ताव आला तर विचार करणार नक्कीच। आता 23 तारखेला आमची पहिली यादी सुरू होणार। आज जवळजवळ निवड प्रक्रिया पूर्ण होते, त्यामुळे आत्ता जवळजवळ थांबण्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे आता यानंतर युतीची चर्चा करणं म्हणजे ते वेळ काढण्याचं हे ठरेल। या प्रसंगी आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका प्रमुख बंड्या साळवी आदी नेते उपस्थित होते। दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून त्यांच्या नावाची पहिली यादी 23 जानेवारी रोजी जाहीर केली जाईल असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितले। मुलाखती झाल्यानंतर आज या सर्व पदाधिकाऱ्यांशी बसून चर्चा करून जवळजवळ उमेदवार निश्चिती करण्याचं काम आज जवळजवळ पहिल्या टप्प्याचं पूर्ण केलेलं आहे आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची पहिली यादी आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी जन्मदिवस आहे 23 जानेवारी या दिवशी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची परवानगी घेऊन आम्ही पहिली यादी शिवसेनेची पहिली यादी 23 तारखेला प्रसिद्ध होईल। दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे सध्या पक्षावर नाराज आहेत।
खरे आहे का? तसेच माजी आमदार रवींद्र माने शिवसेनेत प्रवेश करणार का? आदी विविध प्रश्नांवर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांजवळ मनमोकळेपणाने संवाद साधला. मातोश्रीवर त्यांची अपार श्रद्धा आहे, त्यामुळे कदापि ते पक्ष सोडून जाण्याचा विचार करणार नाहीत. नाराज आहेत का? साहजिक असतील नाराज, काय म्हणजे थोडंसं परत तरुण, पण पक्षात सोडणे इतपत ते नाराजी त्यांच्या मनामध्ये नक्कीच नाही, कारण त्यांच्या निष्ठेवर आम्ही शंकाच घेऊ शकत नाही, एवढं एक त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. शिवसेना पक्षाची जी कार्यपद्धती आहे त्यानुसार जे AB फॉर्म जे आहेत ते जिल्हा प्रमुखांकडे दिले जातात संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून. पण तरीही हा प्रश्न आता मातोश्रीवर माननीय उद्धवजी साहेबांकडे आहे. त्यानंतर उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो जिल्हा प्रमुख सचिन कदम यांना पण मान्य असेल. चोरी झालेला मुद्देमाल जेव्हा त्या व्यक्तीला परत मिळतो तेव्हा त्याला आनंद मिळतो व पोलिसांनाही समाधान मिळते, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले आहे. तर आमचा एक प्रयास होता है और बेसिकली कोई भी घटना घटती है उसमें एक किसी कुटुंब को उनका इतना प्रॉपर्टी जब लॉस हुआ तो उस वजह से जब जो भी दुख उनको उस समय सहन करना पड़ा और इसके बाद जो खुशी उनको मिलती है तो एक हमारा प्रयास है कि कैसे ही और लोगों को हम उनकी वापस उनकी जो प्रॉपर्टी उसको हम वापस उनको दे सकें. ते मुद्देमाल हस्तांतर व गणराया अवॉर्ड या जिल्हा पोलीस विभाग रत्नागिरी यांनी मराठा मंडळ रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमात मूलतत्ववाद निर्मूलन, वक्तृत्व व निबंध स्पर्धेत विजय प्राप्त केलेल्या स्पर्धकांचा व पोलिसांना विविध संस्थांनी मदत केली त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, होम DYSP शीतल जानवे, विभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड, DYSP मारुती जगताप, DYSP महादेव गावडे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. जीवनामध्ये साधी गोष्ट नाही आहे, एखाद्याचं पूर्ण आयुष्य बर्बाद करणारी ती गोष्ट होऊ शकते, परंतु ज्यावेळी आम्ही तो परत मुद्देमाल केला आणि त्याच्या मुखावर जे हास्य किंवा त्याच्या कुटुंबियाच्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या मुखावर जे हास्य होतं त्याचं मोल आम्हाला वाटलं आणि समाधान वाटलं. आमच्या नोकरीची सुद्धा ती एक प्रकारची आम्हाला त्यामध्ये कर्तव्यबद्धता वाटावी लागली आणि या पद्धतीनेच आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी 10 जणांना निवडलेला आहे. 10 जणांचा मुद्देमाल हस्तांतर SP साहेबांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर यावेळी लहानपणापासूनच मुलांच्या मनामध्ये या दहशतवादाबद्दल किंवा मूलतत्ववादाबद्दल एक तिरस्कार निर्माण होईल आणि त्यांच्यातून एकाच्या जागी 10, 10च्या जागेतून 100, 100च्या जागेतून 1000 अशी गणिती श्रेणीनं न होता भूमिती श्रेणीनं अशी वाढ होईल आणि आपल्या जिल्ह्याची शांतता राहील, जिल्ह्यामध्ये भाईचारा राहील, हा आमचा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. सुरुवातीला ही स्पर्धा लहान स्वरूपात आम्ही करतोय. तसं बघितलं तर आमचं पोलीस डिपार्टमेंट आहे, आम्ही या व्यावसायिक यामध्ये नाही आहे, तरी पण एक आमच्या परीनं आमच्या डिपार्टमेंटच्या तरी डिपार्टमेंट पासून आम्ही छोटासा हा उपक्रम चालू केला आहे. मला आशा आहे दिवसेंदिवस या स्पर्धेचं स्वरूप आणखी चांगलं होऊन पुढं या जिल्ह्यामध्ये या स्पर्धेसाठी
लोकांची, जसं पुण्यामध्ये मुंबईमध्ये मोठ्या शहरामध्ये ज्याप्रमाणे व्याख्यानमाला नावानं व्याख्यानमाला आता गाजत असतात, त्यांना शेकडो वर्षाची परंपरा आहे, तशी परंपरा निर्माण व्हावी हा एक उद्देश आहे. या प्रसंगी तुषार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी खरं म्हणजे आय जी साहेबांचीच ही कन्सेप्ट होती की मुद्देमाल हस्तांतरण हा फिर्यादीला त्यांच्या हस्ते झाला पाहिजे आणि विशेषतः गणराय अवॉर्ड सुद्धा. पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की 80 लाख रुपये एका फिर्यादीला परत दिली तर 80 लाख रुपये जे आहे ते त्याचं जीवनाचं पूर्णपणे सार असू शकेल त्याच्यामध्ये. जेव्हा त्याला त्याचा मुद्देमाल परत मिळाला, त्याचे पैसे परत मिळाले, तेव्हा नक्कीच त्याचा आपल्या सर्वांवरचा विश्वास, तपासी अंमलदारावरचा विश्वास, आपल्या सर्व यंत्रणेवरचा विश्वास त्याचा नक्कीच वाढलेला असणार आहे. कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक महेश थिटे, अनिल विभूते, इंद्रजित काटकर, प्रदीप पाटील, राजेंद्र यादव, संभाजी यादव यांच्यासह जिल्हाभरातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुहास विध्वंस यांनी केले. दरम्यान कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दलातर्फे खास पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस विशेष महानिरीक्षकांनी पोलीस परेडचे विशेष कौतुक करीत 163 पोलिसांना रिवॉर्ड जाहीर केला. सराव कार्यकारी दलात काम करत असताना करायला मिळत नाही, तरी देखील आपण फार चांगल्या पद्धतीनं गेले 4 मध्ये गेलात. मंचावरून जाताना इथे जी समोरची रेषा काटकोणामध्ये काढलेली आहे त्यावरून आपण व्यवस्थित जात नाही, लक्ष कुठे आहे, जो आपला जो गाईड आहे त्याच्याकडे आपण सोडून बघता की नाही बघत, एवढ्या बारीक बारीक गोष्टी बघता येतात. 1 सालमध्ये देखील आपली कारवाई सगळ्यांची चांगली होती, शेवटचा क्रम देखील चांगला होता. मी आपल्या सर्वांचं, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक गृह, परेडमध्ये संमेलित झालेले सर्व अधिकारी आणि सर्व अंमलदार यांचं मनापासून कौतुक करतो आणि सर्वांकरता मी बक्षीस जाहीर करतो. पोलीस अधीक्षक यांना विनंती करतो की मी जायच्या अगोदर त्यांना जर बक्षीसपत्र माझ्या सही करणं जर करता आलं तर मला निश्चितच आनंद होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आता पाहूया पोलीस परेडचे चित्रीकरण.
रत्नागिरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स असोसिएशनची जनरल सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेमध्ये नगर परिषद हद्दीमध्ये लागू केलेल्या TDR आणि रेरा कायद्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. चांगली नगर रचना कुठची झालेली असेल तर ती रत्नागिरी शहराची झालेली आहे आणि अतिशय स्वच्छ शहर आहे. आणि तेच पुढे जर टिकवून आपल्याला आणखीन स्मार्ट सिटी तयार करायची असेल तर त्याच्यामध्ये नगरपालिका एका बाजूला आहेत, त्यांचं तर काम आहे कायदा, त्यांना दोन्ही कायदे राबवायचे आहेत. जो महाराष्ट्र म्युन्सिपालिटी ॲक्ट आहे तो पण राबवायचा आहे आणि आमचा जो MRTP ॲक्ट आहे तोही त्यांनीच राबवायचा आहे, कारण प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून रत्नागिरी नगरपालिकाच आहे. तर ते राबवत असताना आपल्या जनता आणि नागरिक किंवा बिल्डर्स हे जे स्टेक होल्डर सगळे आहेत त्यांचा सहभाग पण त्याच्यामध्ये असलाच पाहिजे. तर तशी टाळी एका हाताने वाजत नाही. तसंच जर तुम्ही जास्तीत जास्त आपण पण सहकार्य दिले तर ही जी विकास योजना रत्नागिरीसाठी केलेली आहे ती कागदावरती न राहता प्रत्यक्ष जागेवरती उतरू शकेल. या सभेला नगराध्यक्ष राहुल पंडित, RDC बँकेचे संचालक किरण सामंत, निवृत्त उपसंचालक नगर रचनाकार सुरेश सुर्वे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नगर रचनाकार किशोर अग्रहाकर, रत्नागिरी क्रेडाईचे अध्यक्ष बशीर मुर्तुजा, कार्याध्यक्ष महेंद्र जैन, संतोष तावडे, महेश गुंदेजा, वीरेंद्र वणजू, नगरसेवक निमेश नायर, सोहेल मुकादम आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्याध्यक्ष महेंद्र जैन यांनी क्रेडाईचा आढावा सादर केला. देशभरातील विविध बांधकाम संघटनांनी एकत्र येऊन कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच क्रेडाई या संस्थेची स्थापना केली. क्रेडाई या संस्थेचे प्रत्येक राज्य पातळीवर एक मुख्य कार्यालय स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात क्रेडाईचे मुख्य कार्यालय पुणे येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रात सुमारे 30 जिल्ह्यात क्रेडाईचे 2500हून अधिक सभासद कार्यरत आहेत. रत्नागिरी शहरात सुमारे क्रेडाईचे 40 व्यावसायिक सदस्य आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या हक्क व हिताकरिता तसेच व्यवसाय आदर्श रीतीने नीतिमय कसा चालावा म्हणून ही क्रेडाई संघटना गेल्या 16 वर्षात भारतभरात कार्यरत आहे. हाऊसिंग प्रोजेक्टचे विकासक व त्याच्या रहिवासी योजना ही प्रत्येक विकसनशील शहराची गरज बनली आहे. सिव्हिल क्षेत्रातील डिप्लोमा व डिग्री होल्डर स्वतःचा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे वळू लागले आहे. या व्यवसायाशी निगडीत अडीअडचणी सोडविणे, शासकीय धोरण व नियमांची अंमलबजावणी करणे आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे या बाबींकरिता ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकांना नगरपालिका आणि शिवसेना पक्षाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल असे राहुल पंडित यांनी आश्वासन दिले. हा बिझनेस करत असताना काय काय अडचणी असतात, काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि सध्याची परिस्थिती जर बघितली तर फारच काय म्हणतात त्याला रिसेशन चालू आहे. तुमच्या बिझनेसमध्ये रिसेशन चालू आहे आणि अशा परिस्थितीत काय काय आणि नवीन ॲक्ट परत आहेत. नवीन MRTP ॲक्ट आला तेव्हा काय परिस्थिती आहे, तो कोणाच्या फेवर आहे, काय फेवर आहे असं आमचे मित्र सांगत असतात. फक्त एवढंच आहे, मगाशी बशीरभाई तुम्ही जे म्हणालात की रत्नागिरीच्या या डेव्हलपमेंटमध्ये तुमच्या बिल्डरांचा खूप मोठा सहभाग आहे आणि ती फॅक्ट आहे. पण ह्याही पुढे जाऊन मी सांगतो की ह्या पुढच्या सुद्धा ज्या डेव्हलपमेंट ज्या आहेत तर त्याच्यामध्ये नगरपालिकेकडनं सहकार्य मिळेलच, पण जे आधी सहकार्य मिळत होतं त्याच्यापेक्षाही वेगळं सहकार्य ह्यापुढे मिळत जाईल याची मी खात्री देतो तुम्हाला. ही जनरल सभा यशस्वी करण्यासाठी क्रेडाई रत्नागिरीचे नित्यानंद भुते, सुमित ओसवाल, प्रवीण लाड, राजेश शेटे, रुपेश साळवी यांनी विशेष प्रयत्न केले. 4 व्हीलरच्या अत्याधुनिक सेवेसाठी रत्नागिरीत ॲटोस्टार सर्व्हिस सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे. या वर्कशॉपचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक मोहम्मद सिद्दीक नाईक आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रजाक काजी यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्यमनगर येथील जामिया अरेबिया मदरशाच्या समोर हे अत्याधुनिक सुविधांनी पूर्ण प्रशस्त वर्कशॉप सुरू करण्यात आले आहे. या वर्कशॉपबद्दल अधिक माहिती देताना मालक आझम साखरकर म्हणाले, आम्ही आज रत्नागिरी येथे उद्यमनगर जामिया अरेबिया मदरशासमोर ऑटो स्टार सर्व्हिस हा वर्कशॉप सुरू करीत आहोत. माझा हा मुलगा फहीम आझम साखरकर हा स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर असून त्याच्याबरोबर नदीम होडेकर ह्याला ह्या क्षेत्रामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. आम्ही आधुनिक मशीनद्वारे 3D व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग, AC गॅस फिलिंग, पॉलिशिंग सर्व छोट्या मोठ्या प्रकारचे रिपेअर करून मिळतील आणि अधिक लिफ्टरसुद्धा अवेलेबल आहेत. तर ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी. या प्रसंगी निसार राजपूरकर, बाबूभाई पडवेकर, श्री खंदारे, अशफाक पटेल, जुबेर नाकाडे, शाहिद मिरकर या सर्व्हिस सेंटरचे संचालक फहीम साखरकर, नदीम होडेकर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या ऑटोस्टार सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक मशीनद्वारे कार मेंटेनन्स सर्व्हिस उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकणार, खासदार विनायक राऊत यांचे प्रतिपादन. चोरी झालेला मुद्देमाल जेव्हा त्या व्यक्तीला पोलिसांकडून परत मिळतो तो क्षण दोघांसाठीही आनंदाचा, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी व्यक्त केला विश्वास. आणि पोलीस दलाकडून आयोजित शिस्तबद्ध परेडचे कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे यांनी केले भरभरून कौतुक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.